पावसाळा नुकताच संपला होता. तरीही तम्हिनी घाटमध्ये रात्री धुकं आणि थंड वारा अजूनही अंगावर काटा आणत होता. रोहन आणि सायली पुण्याहून महाडकडे कारने निघाले होते. रात्रीचे जवळपास 11:30 वाजले होते. घाटात शिरल्यावर रस्ता जवळजवळ रिकामा झाला. अधूनमधून फक्त एखादा ट्रक किंवा बाईक दिसत होती. आपण थांबून चहा घेऊ का? सायलीने विचारलं. घाट पार करू आधी, इथे जास्त वेळ थांबायला नको. रोहनने स्टेअरिंगवर नजर ठेवत उत्तर दिलं. कारच्या हेडलाईटसमोर धुकं तरंगत होतं. दोन्ही बाजूला दाट जंगल, मध्येच किड्यांचे आवाज आणि वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या फांद्या. अचानक कारने झटका दिला. काय झालं? सायली घाबरून म्हणाली. रोहनने पुन्हा एक्सलेरेटर दाबला, पण कार बंद पडली. त्याने कार साईडला घेतली. इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण फक्त टक टक असा आवाज येत होता. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. हे काय यार, आत्ता बंद पडायची होती, रोहन चिडून म्हणाला. सायली शांत बसली होती, पण तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. 10 मिनिटं गेली. बाहेर पूर्ण शांतता. अचानक कारच्या मागे कुठेतरी पानं चुरचुरल्यासारखा आवाज आला. रोहनने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. काहीच नव्हतं. पुन्हा आवाज, यावेळी थोडा जवळ. सायलीने हळू आवाजात विचारलं, कोणी आहे का बाहेर? बहुतेक एखादा प्राणी असेल, रोहन म्हणाला, पण त्याचा आवाजही थोडा थरथरत होता. त्याने कारमधून उतरून पाहायचा विचार केला, पण जसं त्याने दार उघडलं तसं अचानक थंड वाऱ्याचा जोरदार झोत आला. जवळच्या झाडावर बसलेले पक्षी एकदम उडाले. सायलीने त्याचा हात पकडला. बाहेर जाऊ नकोस. दोघंही आता पूर्ण तणावात होते. तेवढ्यात कारच्या मागच्या काचेत जणू एखादी काळी सावली क्षणभर हलल्यासारखी दिसली. रोहनने पटकन मागे पाहिलं. काहीच नव्हतं. मी पण पाहिलं, सायली कुजबुजली. कारच्या आतलं वातावरण अचानक विचित्र वाटायला लागलं. जणू कोणीतरी आसपास उभं राहून बघत होतं. सायलीने थरथरत्या हाताने मोबाईल काढला. मी तारक मंत्र लावते. तिने स्पीकरवर मंद आवाजात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि तारक मंत्र सुरू केला. त्या मंत्राचा आवाज कारमध्ये घुमू लागला. रोहनही डोळे बंद करून म्हणू लागला, श्री स्वामी समर्थ. बाहेर वाऱ्याचा आवाज वाढत होता. पण काही मिनिटांनी अचानक सगळं शांत झालं. इतक्यात दुरून एका कारचे हेडलाईट दिसले. ती पांढरी जुनी कार त्यांच्या मागे येऊन थांबली. त्यातून एक मध्यमवयीन माणूस उतरला. पांढरे साधे कपडे, चेहऱ्यावर शांत भाव. गाडी बंद पडली का? त्याने शांतपणे विचारलं. रोहनला थोडा दिलासा मिळाला. हो, अचानक बंद पडली. त्या माणसाने बोनट उघडला. 2 मिनिटं काहीतरी तपासलं आणि म्हणाला, आता स्टार्ट करा. रोहनने चावी फिरवली. कार पहिल्याच प्रयत्नात सुरू झाली. थँक गॉड, सायलीच्या तोंडून निघाला. रोहन खाली उतरला. सर, खरंच खूप मदत झाली. इथे जवळपास काही गॅरेज आहे का? तो माणूस फक्त हलकंसं हसला. रात्री घाटात शक्यतो थांबू नका आणि प्रवासाला निघाल्यावर देवाचं नाव घेत जा. त्याचा आवाज खूप शांत होता. रोहनने पाकिट काढलं. किमान चहा तरी? गरज नाही, तो म्हणाला. रोहन आणि सायली पुन्हा कारमध्ये बसले. रोहनने आरशातून मागे पाहिलं तर ती पांढरी कार अजून उभी होती. पण पुढच्याच वळणावरून त्यांनी पुन्हा मागे पाहिलं. रस्ता पूर्ण रिकामा होता. ना कार, ना तो माणूस. सायलीच्या अंगावर काटा आला. इतक्या पटकन कुठे गेले? रोहन काही बोलला नाही. कारमध्ये अजूनही मंद आवाजात तारक मंत्र सुरू होता. घाट संपेपर्यंत दोघांनीही एकदाही मागे वळून पाहिलं नाही. घरी पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी रोहनने मेकॅनिकला कार दाखवली. मेकॅनिक बराच वेळ तपासून म्हणाला, सर, गाडीत काहीच प्रॉब्लेम नाहीये. इतकी अचानक बंद पडायला कारण दिसत नाही. रोहन आणि सायलीने एकमेकांकडे पाहिलं.
त्या रात्री नेमकं काय झालं होतं? योगायोग, भीतीचा भास, की खरंच कोणीतरी अदृश्य शक्ती त्यांना वाचवून गेली होती? हा प्रश्न त्यांना आजही पडतो.